काठी गावात मध्यरात्री दरोड्यांचा थरार. दरोडेखोरांची झुंज देताना रायसिंग सोळंकी यांची निर्घृण खून. 3 ठिकाणी घरफोडी व चोरी. 4 ते 5 दरोडेखोर मोटरसायकलवरून पसार. मलकापूरच्या ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्तात गंभीर प्रश्नचिन्ह. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ठाण्यात हद्दीतील नांदुरा तालुक्यात काठी गावात रविवारी पहाटे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. घरफोडी व चोरी करण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना पाहिल्याने त्यांचा पाठलाग करणाऱ्या रायसिंग सीताराम सोळंकी या 52 वर्षीय इसमावर दरोडेखोरांनी काठी व धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सोळंकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने काठी गावासह संपूर्ण परिसर हादरला असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरोडेखोरांना पाहिले आणि पाठलाग केला. मागून हल्ला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या सुमारास अज्ञात 4 ते 5 दरोडेखोरांनी काठी गावात घरफोडी करून चोरी करत होते. यावेळी रायसिंग सोळंकी यांच्या निर्देशनाने ही घटना आली. त्यांनी दरोडेखोरांना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी एका आरोपीने मागून येत त्यांच्या डोक्यावर अथवा शरीरावर काठीने वार केला. त्यानंतर इतर आरोपींनी धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोळंकी यांची आरडाओरडा केल्याने गावकरी घटनास्थळी जमा होऊ लागले. गावकरी येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि पुढे जाऊन मोटरसायकलवरून पसार झाल्याची माहिती आहे. 3 घरांमध्ये चोरी झाली. सोन्याचे दागिने, साड्या व रोकड लंपास करून दरोडेखोरांनी काठी गावातील बाळू हरिश्चंद्र घोंगे, गणेश मानसिंग राठोड आणि संजय रामभाऊ हिवाळे यांच्या घरामध्ये व दुकानामध्ये चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बाळू घोंगे यांच्यावर घरातून सोन्याचे दागिने तर संजय हिवाळे यांच्या गोडाऊनवरून दुकानातून साड्या तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजते. नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला या अधिकृत पंचनामा तपासानंतर खुलासा होणार आहे. या घटनेत सर्वात अस्वस्थ करणारा पैलू म्हणजे रात्रीच्या वेळी गावात दरोडेखोर शिरतात, घरफोड्या करतात, चोरी करतात आणि त्यातून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकाचा जीव जातो. त्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पसार होतात. या घटनेने ग्रामीण भागात नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तसेच ठसे तज्ज्ञ दाखल झाले असून जखमी रायसिंग सोळंकी यांचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काय नाव आहे तुमचं? बाळू हरचंद भोंगे. काय झालं तुमच्या घरात? हे रात्री येताना माहिती नाही, झोपेलं होतं. तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं. 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या. त्यातले कागदपत्र काढले वगैरे. ते मेडिकल होतं, ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं. सोन्याचे फुलं गेले चोरी. जोड होता एक सोन्याचा फुलाचा कानातला. नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली? इथं 4 ठिकाणी झाली. आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, त्यानं पकडला आता चोराले. तर त्यानं कल्ला केला, चोर आले त्यानं पकडलं. तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला. चाकू मारून किती लोक होते काही माहीत पडलं काय चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे. 4 जण होते म्हणे. ते चालता आता 4 जण दिसलेले. तो होता वाड्यात झोपेल. तर तोंडाला बांधून रुमाल हे घेऊन चालले होते. तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते. त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली. एकाले कोण आहे तो बोलला नाही. त्यानं काळी फेकून मारली. तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं. पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले. तर त्याचा आवाज बंद झाला. चोराले म्हणून. मग शेजारचे कोणी काही उठलं नाही लवकर. 2 ते 2:30 वाजताची घटना आहे. 2:20 वाजता रात्री. रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला. हा, 3 वार रायसिंग सीताराम सोळंके. आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे. हां. एक रायसिंग सीताराम सोळंके. नाही, त्याला मारलं झाले. त्याच्या चोरी नाही झाली. संजय रामभाऊ हिवाळे. हां. मानसिंग गणेश राठोड. गणेश. घटनास्थळ नांदुरा तालुक्यातील काठी येथून गजानन ठोसर, तर सायंदैनिक खबरे शामतकसाठी बुलढाणा खामगाव येथून
अशोक जसवानी,